माता की, भारत माता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। बंधुगण, आपण माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही राज्यातील जबाबदार नागरिक आहोत। माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कशी कारवाई करायची हे लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि आपण त्यांनी दिलेल्या मार्गाने तुमची जी मागणी आहे त्या बाबतीत कसल्याही परिस्थितीमध्ये या केसमधील आरोपीला फाशी होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून याची खात्री करत आहोत। या केसमध्ये फाशी होण्यासाठी आपल्याला ही केस फास्टॅग कोर्टामध्ये चालवावी लागेल। ही प्रक्रिया देखील आपण तात्काळ पूर्ण करत आहोत। ही केस चालवण्यासाठी आपल्याला जे अतिशय प्रभावी असे विशेष सरकारी वकील आहेत त्यांची नियुक्ती देखील करत आहोत। त्यामुळे तुमची जी मागणी आहे फाशी ही निश्चितपणे होईल यासाठी आपण सर्वजण आहोत। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। घटनेचा मार्ग सोडता कामा नये। मला वाटतं कसल्याही परिस्थितीत अत्यंत तातडीनं हा विषय सर्व स्तरावर घेण्यात आलेला आहे। तुमच्या भावनांशी आम्ही 1000% सहमत आहोत की जशी तुमची मुलगी आहे तशी आमची देखील मुलगी आहे। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत हे होणारच आहे। हे देखील होईल, हे देखील होईल। ठीक आहे, पुन्हा एकदा भारत माता की, भारत माता की। कसल्याही परिस्थितीत आपण राज्यघटनेचा मार्ग सोडता कामा नये। सगळ्यांना शुभेच्छा। चौकशी कारवाई होईल, चौकशी कारवाई होईल। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलकांशी संवाद साधलेला आहे। आरोपीला निश्चितपणे फाशी होईल यासाठी पोलीस योग्य ती कारवाई करतील असं आश्वस्त करण्यात आलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपीला फाशी होण्यासाठी प्रयत्न पोलिसांकडून केले जातील असं देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजावून सांगताना म्हटलं। तुमच्या आंदोलनकर्त्यांपैकी काहींनी सांगितलंय लेखी स्वरूपात पाहिजे। हे लेखी स्वरूपात द्यायला आम्ही तयार आहोत। आम्ही लेखी स्वरूपात द्यायला तयार आहोत। आत्ता या क्षणाला या कायद्यामध्ये फाशीची तरतूद आहे। फाशीची तरतूद आहे। एसीपी साहेबांनी आता